नमस्कार. आज मी आलेली आहे अयोध्या नगरीमध्ये आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. ॲक्चुअली माझ्या माईकच्या रेकॉर्डिंग इश्यूमुळे मला स्टार्टिंगला या व्हिडिओमध्ये व्हॉईस ओव्हर द्यावा लागणार आहे. सो जरा लिप सिंक मूव्हमेंट वेगळ्या होतील. सो मी हे सांगू इच्छिते, की जी तुम्ही मागे अयोध्या नगरी बघताय ती सांगली ते नेमिनाथ नगरमध्ये आहे आणि इथे अखंड 11 दिवसांचं रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दुपारी रामकथा असणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता कीर्तनाचा इथे कार्यक्रम असणार आहे. ही रामकथा परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा ह्यांच्याकडून सांगण्यात येणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी शोभायात्रा निघाली आहे ती सुद्धा बघायला भेटणार आहे आणि आतमधला मी तुम्हाला सेटअप पण सगळा दाखवते. आणि इथे 3-4 स्टॉल्स पण ठेवलेले आहेत जे की देशी गाईचं शेणकूट आहे, देशी गाईपासून तयार केलेल्या अगरबत्ती वगैरे असे काय-काय वेगवेगळे स्टॉल्स आहेत. गीर गाई पण आपल्याला इथे बघायला भेटतील. आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इथली जी शोभायात्रा निघाली होती पहिल्या दिवशी, सकाळपासून ते इथे आगमनापर्यंत मी इथली तुम्हाला शोभायात्राचं पण सगळं एक क्लिप दाखवेल आणि अजून मी तुम्हाला महाप्रसादाची व्यवस्था इथे कशी झाली आहे ते सुद्धा दाखवेल. सो चला तर मग आपण आज जाऊन सगळा सेटअप बघूयात. आता मला भेटले श्री विष्णू शास्त्री, ते वृंदावनवरून आले आहेत. सो आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की हा जो रामकथा आहे ती किती दिवस चालणार आहे, त्याचं टायमिंग काय आणि बाकी सगळं पण विचारून घेऊयात. नमस्ते, आपका नाम? विष्णु शर्मा। अच्छा, वृंदावन से आए हो, राइट? तो हमारे दर्शकों को आप बताइए कि कब तक रामकथा है, कितना क्या क्या टाइम है और कौन करने वाला है? भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम ज्ञानम तदोदयते विवेका। देखो, जब व्यक्ति का, आदमी का जब भाग्योदय होता है, जन्म जन्मांतर के पुण्य उदय होते हैं, कल्प कल्पांतर के जब पुण्य उदय होते हैं, जब ही ऐसे दिव्य भव्य आयोजन करने का व्यक्ति को सौभाग्य प्राप्त होता है। और इसमें सौभाग्य प्राप्त होता है और जब हम माता पिता की, हमारे इष्ट देवता की, कुल देवता की, ग्राम देवता की जब कृपा होती है, तब हमको ऐसे कार्यक्रम में आने का सौभाग्य और कथा सुनने का सौभाग्य प्राप्त हो पाता है। तो आप लोग सभी यहाँ आए और दिव्य भव्य श्री राम कथा का आनंद ले, जो समाधान जी महाराज के श्रीमुख से होने जा रही है। इसका टाइमिंग 2 बजे से लेके 5 बजे तक है। इसके बाद में वारकरी समाज के जो लोग आए हुए हैं उनके द्वारा दिव्य भव्य नाम संकीर्तन यहाँ होगा। इसके बाद में जो अन्य प्रसाद है उसकी व्यवस्था है, जो भी लोग आएंगे उनके लिए। जी, राधे राधे। राधे राधे, थैंक यू। थैंक यू। सो इथे रामकथेच्या इथे मला गीर गाई सुद्धा दिसतायत आणि हे जे काका आहेत ते फक्त सेवा करण्यासाठी सोलापूरवरून आले आहेत. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात की ही कशा प्रकारे सेवा करणार आहेत, काय काय. नमस्कार, आपका नाम? एक देवराज। अच्छा, आप कहाँ से? सोलापुर से आए हो? हाँ, ओके, और यहाँ पे आप क्या कर रहे हो? वो सब ये सब सेवा कर रहे हैं, साफ सफाई के लिए। अच्छा, पानी और पिलाना, गाय गाय के हाँ, पानी आप ही गाय, देखते हो? हाँ हाँ, देखभाल सब। उसको पानी पिलाना, घास डालना, उसको साफ सफाई करना, हाँ। सब सेवा करना चाहिए। अच्छा अच्छा, तो बहुत अच्छा काम कर रहे हो. पुण्य 25 का काम 25 है. मई 2025 हमारा।
अच्छा, और ये गाय आपके हैं या इधर के? नहीं, गौशाला का है। गौशाला का गाय आहे और आप यहाँ पे सब सेवा दे रहे. सो बघा, सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातून इथे नागरिक आलेले आहेत सेवा करण्यासाठी. खूप छान वाटतंय ह्यांचं हे सगळं बघून की या वयात सुद्धा ते आजोबा सुद्धा या वयात सुद्धा इथे येऊन इथे सेवा करतायत सर्वांची. आता मी तुम्हाला शोभायात्रा दाखवणार आहे. इथे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून लोकांनी पार्टिसिपेट केलंय या शोभायात्रेमध्ये. आणि वारकरी संप्रदायाचे पण लोकं इथे आलेले आहेत. त्यांचं नृत्य सादर करतायत. शाळकरी मुलं आले आहेत, ते त्यांचं नृत्य सादर करतात. वेगवेगळ्या बचत गटांच्या महिला, परत मग भजनी मंडळ आलेले आहेत. त्यांनी पण इथे पार्टिसिपेट केलेलं आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ते परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा आहेत. तेच आज रामकथा सांगणार आहेत. सकाळपासून या भव्य दिव्य अशा शोभायात्रेला सुरुवात झाली होती. सो आता फायनली दुपारची 2ची वेळ आहे आणि इथे शोभायात्रा अयोध्या नगरीत येऊन पोहोचलेली आहे. सगळे आपले आपले ग्रुप्स इथे आलेले आहेत आणि आधी ते महाप्रसादाचा लाभ घेतील आणि नंतर रामकथेला सुरुवात होणार आहे. सो इथे 2दा महाप्रसाद असणार आहे, दुपारी पण असणार आहे आणि रात्री पण असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता एवढं मोठं यांनी पेंडाल टाकलेलं आहे आणि काय काय खायला ते पण बघू शकताय. आमटी आहे ना, आमटी आहे, मसाले भात आहे, पुरी आहे, शिरा आहे, भाजी सुद्धा आहे. आता जस्ट चालू होतंय. तुम्ही बघू शकता किती मोठी इथे स्पेस आहे जे भोजन कक्षामध्ये आणि 4 म्हणजे यांनी 7-8 काउंटर्स वेगवेगळे लावले सो दॅट इथे गर्दी नाही व्हायला पाहिजे. सगळ्यांना लवकरात लवकर महाप्रसादाचा लाभ घेता आला पाहिजे. सगळे वेगवेगळे काउंटर्स आहेत. सो सर्वांनी इथे येऊन भव्य दिव्य सोहळ्याचा पण एक अनुभव तुम्हाला घेता येईल आणि महाप्रसादाचा पण लाभ घ्यावा. आताच आपण जी शोभायात्रा पाहिली त्यात मला ह्यांचं हे फाउंडेशन दिसलं, श्रीराम फाउंडेशन. तसं आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया ते कुठून आलेत आणि काय काय दाखवणार. नमस्कार, तुम्ही कुठून आला आहात? कोल्हापूर इथून कासवडी या गावातून मी राहतो. अच्छा. जिथे आपलं श्रीराम गुरुकुल म्हणून आहे, हे निवासी गुरुकुल आहे ज्यामध्ये मुलांना शस्त्र आणि शास्त्राचं प्रशिक्षण दिलं जातं. राष्ट्रासाठी, धर्मासाठी कशा पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करावं अशा पद्धतीचं शिक्षण तिथे दिलं जातं आणि त्याच्याबरोबरच आधुनिक शिक्षण सुद्धा त्यांना दिलं जातं, ज्यामध्ये 5वी ते 12वी पर्यंत मुलांची राहण्याची सोय, खाण्याची आणि ह्या सर्व विद्यांचं शिक्षणाचं सोय तिथं आहे. तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं होतं खास श्रीराम कथेसाठी? इन्व्हेस्ट केलं होतं. आम्हाला रॅलीसाठी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी बोलवलं होतं खास. अच्छा अच्छा, आम्हाला पण एक दाखवणार काही व्ह्यूअर्स साठी? ठीक आहे, आपल्याला एक इथे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे हे बाळ. या लाटणीच्या माध्यमातून शरीराची पिळदारपणा, शरीरामध्ये जी लवचिकपणा या लाटणीतून निर्माण होत असते. ओके. या लाटणीचं प्रात्यक्षिक आपल्याला सादर होतं. जोपर्यंत लाठी आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत कोणती शस्त्र पेलण्याची क्षमता आपल्या मनगटात तयार होणार. सुरुवातीला लाठीचं प्रात्यक्षिक
आपली राशीचे प्रत्येक अभ्यास आपण तो घेतला जातो. अच्छा. आणि याचं वय काय असेल? हा 5वीला आहे. 5वीतला मुलगा तुम्ही बघू शकता किती इझिली हे सगळं ही लाठी फिरवतोय. गेले 3 वर्ष हा तिथे निवासी राहून. अच्छा. खूप छान वाटतंय. एवढे छोटे छोटे मुलं, एवढे सगळा यांचा फुल एक ग्रुप आलाय आणि इथे त्यांनी रामकथामध्ये त्यांचं प्रात्यक्ष दाखवलेलं आहे. तर मुलांना इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं काय क्रायटेरिया आहे सगळं प्लीज एकदा आता जे आपण सांगा. प्रात्यक्षिक पाहिलं हा हा. अशी वेगवेगळ्या शस्त्रांची प्रात्यक्षिक आणि भारतीय व्यायाम असेल, सूर्यनमस्कार असतील आणि शास्त्रविद्येमध्ये पूजाविधी असतील, हे जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर आपल्या जवळच कोल्हापूर या ठिकाणी ज्योतिबाच्या पायथ्याशीच एक कासावडी गाव आहे. त्या गावामध्ये आपलं गुरुकुल आहे, ज्यामध्ये वार्षिक फी त्याची फक्त शुल्क मात्र 40,000 रुपये घेतले जाते. 40,000 रुपये वार्षिक फी घेतली जाते, ज्यामध्ये त्यांना भोजनाची सोय आणि या सर्व शस्त्रांशास्त्र या सगळ्याच्या शिक्षणाची सोय त्यांना दिली जाते. अच्छा, बरं, ठीक आहे. आणि कुठल्या वयापासून इथे ऍडमिशन घेऊ शकतो? म्हणजे आपण 5वी पासून 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. बरं, तर 5वी ते विद्यार्थी 12वी. फक्त शिबिरासाठी उपस्थित राहू शकतात. ज्यांना नेहमीच्या कामातून वेळ मिळत नाही ते काही दिवस तिथे निवासी राहून शिक्षण करू शकतात. अच्छा, बरं. सो ज्यांना कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. खूप छान काम करताय तुम्ही. तुम्ही बघू शकता ह्या ज्या महिला आहेत सकाळपासून या शोभायात्रेत डान्स करून दाखवताय, सर्वांना नृत्य सादर करून दाखवताय आणि तरी सुद्धा चेहऱ्यावर जरा सुद्धा थकवा नाहीये. खूप छान, या अजून सुद्धा उत्साहितच आहे. आणि आता याच्यानंतर रामकथा पण ते अटेंड करणार आहे. सांगली आणि सांगली जवळचा जो पण परिसर आहे, कोल्हापूर म्हणा, मिरज म्हणा, सर्वांनी इथे येऊन रामकथा ऐकावी, महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही मी विनंती करते. आणि माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच.